नमस्कार, मी सोनाली मंडलिक। आपली महाकाल कुस्ती संकुलच्या सगळ्या मुलींनी, मॅडमांनी, आईंनी आणि स्वातीताईंनी सगळ्यांनी आज माझं एवढं छान सुंदर स्वागत केलं आहे, त्याबद्दल सगळ्यात आधी तर सर्वांच्या मनापासून आभार। तर आज माझं 21 गदेचं टार्गेट पूर्ण झालं आहे। तालमीत आल्यावर मला जवळ 2 किंवा 3 गदा असतील इथं मी महाकाल कुस्ती संकुल आलते त्यावेळेस, आणि मी एक छोटंसं स्वप्न बघितलेलं की 21 गदा पूर्ण करायचे, कारण की महाराष्ट्रातल्या मुलींकडे एवढ्या आत्तापर्यंत गदा नसतील कदाचित कोणाकडे, तर पहिली महिला असेल मी की एवढ्या गदा कुस्तीतून गदा मिळवणारी। तर माझं आज टार्गेट पूर्ण झालंय। तर मी तुम्हा सगळ्या मुलींना पण एवढंच सांगेल की स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात, पण स्वप्न कुठले पूर्ण होतात जे आपण उघड्या डोळ्यांनी बघतो। झोपीत बघितलेलं स्वप्न कधी पूर्ण होत नाही, उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न प्रत्येक स्वप्न पूर्ण होत असतं। कधी कधी ना आपल्याला यश लेट मिळतं, जसं की अजून माझं इंटरनॅशनल झालं नाही, पण मी खचले नाही। मी 15-17 वर्ष झालं प्रॅक्टिस करते, पण मला असं कधीच वाटत नाही की अजून मला किती वर्ष करायचं, मी किती थकून जाईल। ज्याला करायचंय ना तो कुठल्याही परिस्थितीत करतो। तुम्ही म्हणता ना आता माझी परिस्थिती नाही, माझे घरचे सपोर्ट करत नाहीत, आणि स्वतः तुम्ही त्या म्हणजे तुम्हाला तेवढी ते प्रॅक्टिस करावं लागेल, त्या लायक बनावं लागेल, तेव्हा तुम्हाला सगळे सपोर्ट करणार आहेत। आज अपयशात किंवा आपल्या स्ट्रगलमध्ये ना आपण स्वतःच असतो, आणि आपल्या आई वडील ना आपला गुरु, त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणी विचारत नाही। त्यामुळे फक्त त्या 2-3 व्यक्तींचाच विचार करायचा, नाहीतर लोक काय बोलतील, मी आता तुम्ही जोर मारताय, हजार जोर मारताय, पण तुम्ही मनापासूनच जर जोर मारत नसाल तर ते 1000 जोर तुमच्या अंगी लागणार नाहीत। तुम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून जर 1000 जोर मारले ना तर त्यातला एकही जोर तुमच्या अंगाला लागणार नाही, आणि तेच जर तुम्ही मनापासून 100 जोर मारले ना, मेंटॅलिटी जागे उठून की मी 100 जोर माझ्या मसलवर फोकस केलाय। तुमच्या आता बघा, जे जास्त सगळेच मारतात जोर, पण जे जास्त मनापासून मारतात त्यांची बॉडी चांगली आहे सगळ्यांची। ज्यावेळेस तुम्ही त्या मसलवर फोकस करताल व्यायाम करताना, त्यावेळेस बॉडी बनणार, नाहीतर मनात नाही मला कंटाळा आलाय, आज कशी तरी सुट्टी मिळायला पाहिजे। आजारी असल्यावर ठीक आहे 1-2 दिवस, पण आजारी हे झाल्यानंतर, रिकवर झाल्यानंतर चांगली प्रॅक्टिस करा मनापासून। आणि तुम्हीही स्वप्न बघा, किंवा तुमच्या आईवडिलांचं, जसं माझे गुरु किरण मोरे सर तुमचे गुरु आहेत आपल्या सगळ्यांचे, तर आपल्या सरांचं, आईवडिलांचं, सगळ्यांचं नाव मोठं करा, आणि मनापासून प्रॅक्टिस करा, आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात। सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद। थँक्यू।